हॅलो एव्हरीवन. आजचा आपला टॉपिक आहे व्हेरिएबल्स अँड डेटा टाइप्स. तर व्हेरिएबल्स अँड डेटा टाइप्स काय आहे पायथन मध्ये ते आज आपण बघणार आहोत. तर डिक्लेअरिंग अ व्हेरिएबल्स सिम्पली असाइन अ व्हॅल्यू टू अ व्हेरिएबल युजिंग इक्वल टू ऑपरेटर. तर इथे मी एक 4 लाईनचा एक कोड आहे. तर ते कोड ऍक्च्युअली असा आहे की मी एक नेम एक व्हेरिएबल याला याला आपण व्हेरिएबल म्हणतो. नेम इज इक्वल टू सर्वेश. तर सर्वेश जे आहे हे स्ट्रिंग जो आहे हा डेटा टाइप आहे. तर कोट्समध्ये जर सिंगल लेटर असेल, वर्ड असेल, सेंटेन्स असेल, तर ते स्ट्रिंग मध्ये आल्यास त्याला आपण स्ट्रिंग डेटा टाइप असं म्हणतो. तर नेम जे आहे व्हेरिएबल आहे, सर्वेश हा त्याचा डेटा टाइप आहे किंवा त्याच्यात आपण सर्वेश नावाचा डेटा ऍड केलेला आहे. सेकंड आहे एज. एज इज इक्वल टू 25. तर एज एक व्हेरिएबल आहे, त्याला 25 जो नंबर आहे तो असाइन केलेला आहे. होल नंबर आहे, होल नंबरला प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये इंटिजर असे म्हणतात. तर थर्ड आहे हाईट. हाईट इज इक्वल टू 5.9. 5.9 ही एक डेसिमल व्हॅल्यू आहे. डेसिमल व्हॅल्यूला प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये फ्लोट असं म्हणतात. आणि अजून एक मी एक व्हेरिएबल घेतला, नेम अंडरस्कोर 2 इज इक्वल टू अनिकेत. हे 4 असे एक सिंपल व्हेरिएबल्स मी एक गोष्ट लक्षात घ्या, इक्वल टू ऑपरेटरच्या लेफ्ट साईडला हा जो पण डेटा आहे, नेम, एज, हाईट, नेम टू, ह्याला आपण व्हेरिएबल म्हणतो. त्याच्या राईट साईडला जे पण आहे त्याला डेटा आणि डेटा टाइप्स आपण असं म्हणतो. हे 4 त्यानंतर स्ट्रिंग झालं, इंटिजर झालं, फ्लोट झालं. हे 3 प्रकारचे डेटा टाइप्स आहेत. त्याच पद्धतीने बुलियन डेटा टाइप सुद्धा पायथन मध्ये आहेत. ते कोणते आहेत तर ट्रू अँड फॉल्स हे बुलियन डेटा टाइप्स पायथन मध्ये आहेत. तर हे 4 व्हेरिएबल्स मी इथं असाइन केले आहे आणि ते मी सिम्पली आता प्रिंट करतोय. तर हे मी प्रिंट केले, तुम्ही पाहू शकता. नेम, नेमच्या ठिकाणी सर्वेश आले, एज 25, हाईट 5.9 आणि नेम टू इज इक्वल टू अनिकेत. तर हे 4 व्हेरिएबल सिंपल मी इथे डिफाईन केले आणि ते इथं सिम्पली मी इथं प्रिंट केलेले आहेत. तर काही रूल्स आहेत जे आपण व्हेरिएबल डिक्लेअर करताना लक्षात घेतले पाहिजे. त्यातला पहिला रूल आहे कॅन कंटेन लेटर्स, नंबर्स अँड अंडरस्कोर. व्हेरिएबल डिक्लेअर करताना आपण लेटर झालं, नंबर झालं आणि अंडरस्कोर झालं हे आपण वापरू शकतो. जसं की आपण इथं पाहिले नेम अंडरस्कोर 2. हे बघा, लेटर्स पण आहेत, अंडरस्कोर पण आहे आणि 2 नंबर पण आपण इथं यूज केलेला आहे. अजून एक त्याच्यात एक पॉइंट आहे की कॅन नॉट स्टार्ट विथ अ नंबर. तर हे लक्षात घ्या, जेव्हा पण आपण व्हेरिएबल डिक्लेअर करतो तो नंबरनी स्टार्ट नाही होत. जर मला इथं वाटलं की वन नेम इज इक्वल टू सर्वेश, तर नाही, पायथन तिथे तुम्हाला एरर देईल. तर नंबरनी कधी पण व्हेरिएबल जे आहे ते स्टार्ट होत नाही. थर्ड आहे केस सेन्सिटिव्ह. नेम अँड नेम आर डिफरंट. हे आहे स्मॉल नेम, हे आहे कॅपिटल नेम. हे दोन्ही हे डिफरंट आहे. एक लक्षात राहून द्या, पायथन ही केस सेन्सिटिव्ह लँग्वेज आहे. इथे 2 एक्झाम्पल मी अजून घेतलेत. माय अंडरस्कोर नेम इज इक्वल टू सर्वेश, जसं मी इथं घेतलं नेम अंडरस्कोर 2 इज इक्वल टू अनिकेत. तर हे व्हॅलिड आहे. सेकंड म्हणजे अंडरस्कोर माय व्हेरिएबल इज इक्वल टू 100, जसं मी तुम्हाला सांगितलं कॅन कंटेन लेटर्स, नंबर्स अँड अंडरस्कोर. तर हे सुद्धा व्हॅलिड आहे. तर हे झालं जे अलाउड आहेत आपल्याला व्हेरिएबल डिक्लेअर करताना. तर अलाउड काय नाही आहे, तर जसं मी तुम्हाला सांगितलं टू नेम इज इक्वल टू जॉन, जसं की मी जे दाखवलं वन नेम इज इक्वल टू सर्वेश, हे अलाउड नाहीये. सेकंड आहे माय डॅश व्हेरिएबल इज इक्वल टू 10. डॅश हे व्हेरिएबल डिक्लेअर करताना अलाउड नाहीये, त्या ठिकाणी आपण अंडरस्कोर वापरतो. त्याचप्रमाणे इफ झालं, एल्स झालं, व्हाईल झालं, हे पायथनचे रिझर्व्ड कीवर्ड आहे. हे आपल्याला व्हेरिएबल डिक्लेअर करताना अलाउड नाहीयेत. थर्ड आहे असाइनिंग मल्टिपल व्हेरिएबल्स. यू कॅन असाइन मल्टिपल व्हेरिएबल्स इन अ सिंगल लाईन. तर त्याचं एक मी उदाहरण घेतलंय. ए, बी, सी हे 3 व्हेरिएबल आहे. एकाच लाईन मध्ये 3 व्हेरिएबल घेतली आणि तिघांची जी व्हॅल्यू आहे ती एकाच लाईन मध्ये ही डिक्लेअर केलेली आहे. तर मी ते सिम्पली प्रिंट करतोय. तुम्ही पाहू शकता 10, 20 आणि पायथन हे एकाच लाईन मध्ये प्रिंट झाले. आपण एकाच लाईन मध्ये व्हेरिएबल डिक्लेअर केले, त्याचे डेटा पण आपण एकाच वेळेस आपण दिलेला आहे. सेकंड आहे ऑर असाइन द सेम व्हॅल्यू टू मल्टिपल व्हेरिएबल्स. हे 3 मल्टिपल व्हेरिएबल्स आहेत, पण त्यांना मी एकच व्हॅल्यू प्रोव्हाइड केली, ती आहे 50. जसं की एक्स इक्वल वाय इक्वल झेड इक्वल 50. तर एक्सला पण 50 असाइन झाली आहे, वायला पण 50, झेडला पण 50. तर ते आपण पाहूया. प्रिंट एक्स वाय झेड केलं तर तुम्ही पाहू शकता 50, 50, 50 हे तिन्ही व्हेरिएबल्सला 50 हे असाइन झाले. पण गुड प्रॅक्टिस ही नाहीये. म्हणजे ए बी सी इज इक्वल टू 10, 20, 30, म्हणजे एकाच लाईन मध्ये 3 व्हेरिएबल, त्याचे 3 डेटा, त्याचप्रमाणे एकच डेटा तो 3 व्हेरिएबलला, ही गुड प्रॅक्टिस नाहीये. तर शक्यतो आपण प्रोजेक्टमध्ये हे असं व्हेरिएबल डिक्लेरेशन आपण वापरत नाही.
तर फोर्थ आहे चेकिंग व्हेरिएबल टाईप. जसं मी तुम्हाला सांगितलं इथे हा स्ट्रिंग डेटा टाईप आहे, हा इंटिजर डेटा टाईप आहे, हा फ्लोट डेटा टाईप आहे. तर तो चेक कसा करायचा असेल तर त्यासाठी सिंटॅक्स आहे प्रिंट टाईप ऑफ एक्स. इथे मी सिंपल एक्स इज इक्वल टू 10 एक्स नावाचं व्हेरिएबल घेतलं, त्याला 10 नंबरचा एक होल नंबर आहे. तुम्हाला माहिती आहे डेटा टाईप हा इंटिजर आहे. तो चेक करताना प्रिंट जस्ट टाईप ऑफ एक्स करायचं, देन शिफ्ट प्लस एंटर. तुम्ही पाहू शकता क्लास इंट, इंटिजरचा शॉर्ट फॉर्म आहे इंट INT. सेकंड वन एक्स इज इक्वल टू हॅलो. आता तुम्ही बघितलं डबल कोट मध्ये आहे, तर ही स्ट्रिंग डेटा टाईप आहे. तर एक्स प्रिंट टाईप ऑफ एक्स केलं तर आपण पाहू शकता क्लास STR, स्ट्रिंगचा शॉर्ट फॉर्म STR. तर हे आहेत व्हेरिएबल्स अँड डेटा टाइप्स. थँक्यू.